आई तुळजाभवानी. अहमदाबादमध्ये तुळजाभवानीचं मंदिर आहे. हे पहिल्यांदा माहिती पडलं. एवढी खुश झाली होती ना, भरपूर खुश झाली होती. तर तिथे वाटी भरायला गेलेलो. तर हा सकाळी वायपुलाने मस्काबन आणि चहा बनवलेला आणि नंतर चॉकलेट बाउल खायला गेलेले सगळे. हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. अहमदाबादमध्ये पहिल्यांदा मी एवढे दिवस इथे राहत होते, पण पहिल्यांदा समजलं की हे तुळजाभवानी मंदिर आहे इथे. तर आम्ही गेलो होतो ओटी भरायला. आता अधिक मास चालू आहे ना, तर म्हटलं चला जाऊया. मंगळवारी ओटी भरून आलो होतो आम्ही. तर एवढं सुंदर वाटत होतं ना, की आपल्या कुळस्वामीचं मंदिर इथे अहमदाबादमध्ये आहे ना, एवढं भारी वाटलं ना. आणि म्हणजे कसं कळालं ते, आम्ही मठात जातो ना, तर तिथे सर्व मराठीच येतात. तर मराठी असल्यामुळे असं एकमेकाच्या ह्याच्यामुळे समजून गेले की तिथे महाराष्ट्रीयन लोकं राहतात. तिथे तुळजाभवानीचं मंदिर खूप मोठं हे आहे. तर म्हटलं चला जाऊन येऊया. तर एवढं सुंदर वाटलं ना ते मंदिर बघून. इथे रस्त्याने जाताना प्लांटवाले दिसले होते, पण पैसे दोघांनी पण घ्यायचे विसरले होते. जसं हे ऑनलाईन आलं ना, तसं डोकं फिरायची वेळ आली. ते सुट्टे पैसे घ्यायचे लक्षातच राहत नाहीत. मग त्यांच्याकडे ऑनलाईन नव्हतं म्हणून नाही घेतला प्लांट तुळशीचा. आणि इथे आलो आता आम्ही गार्डनमध्ये. पण इथे भजन आणि आरती वगैरे चालली होती. मला जास्त गरमी लागते त्याच्यामुळे मी इथे बाहेर बसलेली होते. का तर खूपच इथे म्हणजे गरमी आहे आणि मला ते इचिंगचा प्रॉब्लेम आहे ना, घामोळ्या वगैरे जास्त उठलेत, त्यामुळे नाही आतमध्ये बसलो. नंतर इथे पूर्ण मला अंधार होऊन गेला होता. त्याचे भजन कीर्तन वगैरे सगळं चालू होतं त्याच्यामुळे. गार्डन खूप मोठं होतं आहे आणि त्या गार्डनमधून आतमध्ये असं मंदिर होतं. म्हणजे गरबे वगैरे पण नवरात्रीचे एवढे सुंदर होत असतील ना. आणि नंतर मंदिरमध्ये गेलो होतो आम्ही. तर फर्स्ट टाईम मतलब आतमध्ये घुसताच बाप्पाचं दर्शन झालं. गणपती बाप्पा मोरया. खूप सुंदर वाटलं. आणि हे साईबाबाचं बाजूलाच त्यांचे हे होतं, ते पण दर्शन करून घ्या. ओम साईराम. हे बघा. आणि आतमध्ये मंदिरमध्ये सगळ्या देवांचे अशा छोट्या छोट्या अशा मूर्त्या होत्या. जास्त छोट्या नव्हत्या, आपल्या कमरेएवढ्या असतील ह्या सर्व मूर्त्या. तर सगळ्या देवीच्या मूर्त्या वगैरे, महादेवाची मूर्ती, शिवलिंग वगैरे हे सगळं होतं. इथे पण हे देवीच आहेत कोणत्या तरी. आता एवढं नाही मी हे केलं, असं लांबूनच हे करत होते. इथे काय अभिषेक वगैरे चालला होता काय माहिती नाही. इथे राम लक्ष्मण सीता वगैरे, हनुमानजी इथे होते. जय श्रीराम जय हनुमान. बघा, खूप छान वाटलं. आणि नंतर इथे जे माझं लक्ष गेलेलं असलं, एवढं सुंदर वाटत होतं ना. येलो कलरची काठाच पदराची साडी घातलेली होती. मस्त होते यार, सुंदर वाटलं. पहिल्यांदा बघून म्हणजे एवढं छान वाटलं ना. पण ते ब्राह्मण काका होते ना, एवढे म्हणजे हे होते ना, डोक्यात गेल्यासारखे. म्हणजे बघा पुढे तुम्ही, एवढं छान वाटलं नाही, खूप छान वाटलं. म्हणून तर इग्नोर केलं त्यांना. आणि काय उत्तर द्यायचं, त्यांचं रोजचंच असतं त्या लोकांचं. म्हणजे काय एवढे काय ओरडले नव्हते, पण म्हणजे दक्षिणा ठेवली का, आणि परत असं केलं का, तसं केलं का, कशी असतात ना एक एक लोक. म्हणजे काय, हे तर मी आता ओटी भरते. ओटीचं सामान सगळं घेऊन गेली होती मी. आणि आपण आता पायापाशीच आपण हळदी कुंकू वाहतो ना, तर मग ते वरती नाही ना लावलं, असं नाही केलं ना, तसं नाही केलं ना, असं हे करत होते. आणि सगळं विचारत होते, काय काय ठेवलं, काय तुम्ही देताय, असं सर्व विचारत होते. नंतर तिथून बाहेर निघालो आम्ही. हे अंधार पडला होता पूर्ण. असेल एकेकाच्या मंदिरमध्ये अशी काय प्रथा वगैरे, आता आपल्याला नाही माहिती. फर्स्ट टाईम आम्ही इथे मंदिरमध्ये आलो होतो. तर आता इथून बाहेर पडलो, निघालो आता घरी. तिथून मणीनगर क्रॉसिंग आमचे म्हणजे खूप जवळ होतं, ते माहितीच नव्हतं त्या साईडून रोडवरून. तर तिथून तिकडे निघालं होतं इथे मणीनगरला. हे बघा, रात्रीच्या काहीतरी 8:30 वाजले असतील, सॉरी 9, 8:30-9. तर इथे बघा, हे शॉपिंगचं सर्व उघडं होतं इथे. इथे आम्ही कधी कधी येतो शॉपिंगला. इथे मणीनगर रेल्वे क्रॉसिंग बोलतात. इथून रेल्वे आपले अहमदाबाद कालापूर स्टेशन येणार, रेल्वे कालापूर स्टेशन. ते इथून तिथे हे लास्टचं स्टॉप असतं आणि तिथे जाऊन थांबते अहमदाबादमध्ये. हे बघा,
खूप म्हणजे रात्रीचं एवढे सगळे बाहेर पडतात ना परत शॉपिंगला वगैरे, त्यामुळे गर्दी खूप असते. हे इराणी बघा, इथे गर्दी बघा किती आहे. इराणी ते हे भेटतं मस्काबन वगैरे, एवढं सुंदर असतो ना तो मस्काबन खायला. आणि चहा वगैरे पण तिथे कोण कोण प्यायला जातात आणि मस्काबन घेतात. फेमस आहे अहमदाबादमध्ये तिथे. नंतर तिथून माझ्या मुलाला घेऊन आम्ही गेलेलो लॉ गार्डन साईडला. मला पाणीपुरी खायची होती, तर तिकडे गेलो होतो आम्ही. रात्रीचं हे करते तर आवाज येतो बघा गाडीचा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. प्लीज प्लीज लाईक करा, सपोर्ट करा. खूप जरूर आहे तुमच्या सपोर्टची. आणि मला सांगा की कसे वाटतात माझे व्हिडिओ, कुठे चुकतात काय, प्लीज सांगा मला. आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. इथे पाणीपुरी दहीपुरी घेतलेली आणि इथे मसाला डोसा घेतलेला खायला. खूप गरम होतं आणि गरम होत असल्यामुळे ते खावंच वाटलं नाही. माझा मुलगा म्हणला मग पार्सल घरी घेऊन चल, तर मी तिथेच खाल्ला होता. त्याने पार्सल घरी घेतलेलं. हे बघा, मुलगी आणि माझे मिस्टर घरी होते. ते परत चॉकलेट बाउल वगैरे खायला जाणार होते, माझा मुलगा आणि मुलगी. तर म्हणलं मी पण येणार, तुम्ही बघते कुठे खाताय काय. त्यांच्याबरोबर मी पण गेली होती परत. इथे ना रात्रीचे सगळीकडेच फिरतात, पण इकडे रात्रीचे एवढे लोक 2-3 वाजेपर्यंत बसतात ना. आपल्या मुंबईसारखं. मुंबईला कसे रात्रीचे सर्व बाहेर पडतात फिरायला, तसं खूपच आता इथे अहमदाबादमध्ये लोक बाहेर फिरायला लागले तसं रात्रीचं. पहिलं असं नव्हतं. पहिलं 11-11:30 तर खूप झालं, म्हणजे असं होतं. आत्ता असं लोक हे करायला लागलेत. बघा, इथून घरी निघालेलो आता. घरी जाताना मी त्याला म्हणलं बंगाली मिठाई घ्यायची आहे, तर जाऊया आपण तिथे स्वीट मार्टमध्ये. तर तिथे गेलेलो स्वीट मार्टमध्ये. हा मुलगा माझा काहीतरी दाखवत होता की आपल्या महाराष्ट्रामध्ये पण हे होतं. इथे आम्ही आलो होतो स्वीट मार्टमध्ये. एकच स्वीट घेतलेलं आणि ते अजून खातो आहे आम्ही थोडं थोडं. हे बघा, चौघाला 4च घेतलेले बंगाली मिठाई. चमचम ती काय 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 बोलत होते ते घेतलं होतं. हे बघा, हे सगळी बंगाली मिठाई होती. तिथून नंतर घरी गेलो. इथे अटल ब्रिज आणि हा एलिस ब्रिजचा पूल आहे बघा, त्या साईडला तुम्हाला अटल ब्रिज दिसत असेल. इथून आमचं खूपच जवळ आहे घर. इथे बघा, घरी आलो आहे आता. जे साबरमती रिव्हरफ्रंट बोलतात ना, त्याच्या बाजूलाच आमची बिल्डिंग आहे. पहिले पण तिथेच राहत होते. तिथून जरा हे लांब आहे, पण इथेच हे करतो. हे बघा, हे मिठाई घेतली आता या सर्वजण खायला. चौघांना 4 घेतलेली, पण एका दिवसात संपली नाही, अजून पण खातो आहे. एवढं गोड कोण खायला मागतच नाही. ते मस्काबन पण चहाबरोबर घेतलं, नुसतं डिप केला, मस्काबन खाल्ला, संपला, असं आहे. त्यानंतर आम्ही चॉकलेट बाउल खायला गेलेलो. हे बघा, एवढं चॉकलेट गोड होतं ना, बापरे, खूपच गोड होतं यांचं चॉकलेट. हे म्हणलं परत नाही खायला जायचं. हे एवढं खूपच म्हणजे गोड, प्रमाणाच्या बाहेर गोड होतं हे. बस एवढं झालं की समाप्त झाला यांचा चॉकलेट बाउल तयार. ह्याच्यावर सगळे फिदा आहेत बघा, छोटी मुलं, मोठी मुलं, चॉकलेट बाउल. या सर्वजण खायला. ही गर्दी बघा, गोळा खायला वगैरे किती सगळी होती, आणि चॉकलेट बाउल खायला. बाय.